नमस्कार मित्रांनो, आर्य अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती 2026 पद आहे मित्रांनो, पोलीस शिपाई मागील झालेले पेपर म्हणजे आता झालेले पेपर या व्हिडिओमध्ये आपण काही कव्हर केलेले आहेत आणि ते तुमच्या पुढील परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत. तुम्ही जर या चॅनलवर नसेल तर चॅनल ऐकानी सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला असा बघा, UPI प्रणाली कोण विकसित केलेली आहे? UPI प्रणाली ही कोण विकसित केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे NPCI. काय मित्रांनो, NPCI ने UPI प्रणाली ही विकसित केलेली आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, भारतीय राष्ट्रीय ध्वजाचे रचनाकार कोण आहेत बघा. भारतीय राष्ट्रीय ध्वजाचे रचनाकार नेमके कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे पिंगली व्यंकय्या. हे काय मित्रांनो, भारतीय राष्ट्रीय ध्वजाचे ते रचनाकार आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 तर आपलं योग्य राहील. प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो, भारत जगात कोणत्या क्रमांकाचा देश आयातदार आहे बघा. भारत जगातील कितव्या क्रमांकाचा देश म्हणजे तेल आयात करणारा देश बनलेला आहे? प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे तिसरा हा आयात करणारा भारत देश बनलेला आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 मित्रांनो, न्यूटनचा तिसरा नियम काय सांगतो बघा. न्यूटनचा तिसरा नियम नेमका काय सांगत असतो बघा. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे क्रिया प्रतिक्रिया. काय मित्रांनो, क्रिया आणि प्रतिक्रियाचा तिसरा नियम हा सांगत असतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, मार्च 2026 मध्ये भारताच्या GDP वाढीचा दर किती आहे? मार्च 2026 मध्ये भारताच्या GDP वाढीचा दर अंदाजे किती आहे? प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 7% आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, लोकसभा सदस्यांची कमाल संख्या किती असते बघा. लोकसभा सदस्यांची कमाल संख्या किती असते? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 552 ही लोकसभा सदस्यांची कमाल संख्या असते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, GPS कशासाठी वापरतात बघा. GPS हे कशासाठी वापरले जाणारे आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे लोकेशनसाठी GPS हे वापरले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते बघा. भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे राधाकृष्णन हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, ATMचे पूर्ण रूप काय बघा. ATMचे पूर्ण रूप आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे ऑटोमॅटेड टेलर मशीन. काय मित्रांनो, ऑटोमॅटेड टेलर मशीन याला आपण ATM असे म्हटले जाते. म्हणजे ATMचे पूर्ण रूप आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, भारतातील सर्वात मोठा सण कोणता आहे बघा. भारतातील सर्वात मोठा सण आपण साजरा कोणता करत असतो बघा. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे दिवाळी. दिवाळी हा भारतातील सर्वात मोठा सण म्हणजे साजरा करणारा सण आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, भारतातील सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळाने कोणते बघा. भारतातील सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळाने कोणते आहे? प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो हा पण. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे राजस्थान. हे राजस्थान हे भारतातील सर्वात मोठे क्षेत्रफळाने मोठे राज्य आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, पृथ्वीचा आकार कसा आहे बघा. पृथ्वीचा आकार नेमका कसा आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे लंबगोल. काय मित्रांनो, लंबगोल हा पृथ्वीचा आकार आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, भारतातील सर्वात मोठा म्हणजे पठार कोणते बघा. भारतातील सर्वात मोठे पठार नेमके कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे दख्खन. दख्खनचे पठार हे भारतातील सर्वात मोठे पठार आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, इस्रोचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? इस्रोचे मुख्यालय हे कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे बेंगळूर या ठिकाणी इस्रोचे मुख्यालय आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, चंद्रयान 3 कोणत्या देशाचे मिशन आहे? चंद्रयान 3 हे कोणत्या देशाचे मिशन आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे इंडिया. इंडिया म्हणजे भारताचे हे चंद्रयान 3 हे देशाचे म्हणजे मिशन आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, मराठा साम्राज्याचे संस्थापक कोण होते बघा. मराठा साम्राज्याचे संस्थापक आपल्याला सांगायचे आहे.
ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे ते संस्थापक होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, बल बरोबर वस्तुमान गुणिले तोरण कोणाचा नियम आहे बघा. बल बरोबर वस्तुमान गुणिले तोरण हे कोणाचा नियम आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे न्यूटनचा नियम आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, राज्यसभा सदस्यांची कमाल संख्या किती आहे बघा. राज्यसभा सदस्यांची कमाल संख्या नेमकी किती असते. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 250 ही राज्यसभा सदस्यांची कमाल संख्या असते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, सिलिकॉन व्हॅली ऑफ इंडिया कोणते शहर म्हणून ओळखले जाते बघा. सिलिकॉन व्हॅली ऑफ इंडिया म्हणून कोणते शहर ओळखले जाते. प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे बेंगळूर. बेंगळूर हे सिलिकॉन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाणारे शहर आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, भारतातील सर्वात लांब किनारपट्टी असलेले राज्य कोणते आहे. भारतातील सर्वात लांब किनारपट्टी असलेले राज्य आपल्याला ओळखायचे आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे गुजरात आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, सीपीयूचे पूर्ण रूप काय आहे. सीपीयूचे पूर्ण रूप आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, आपण त्याला सीपीयू असे म्हटले जाते. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य राहील. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, 5G तंत्रज्ञान कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे. 5G तंत्रज्ञान हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे दूरसंचारशी संबंधित म्हणजे 5G हे तंत्रज्ञान आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, मान्सून वारे कोणत्या दिशेने वाहतात बघा. मान्सून वारे हे कोणत्या दिशेने वाहणारे वारे आहे. ऑप्शन क्रमांक 1 मित्रांनो, समुद्राकडून जमिनीकडे वाहणारे म्हणजे मान्सून वारे आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 उत्तर आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, पृथ्वीचा सूर्याभोवती फिरण्याचा कालावधी किती आहे बघा. पृथ्वीचा सूर्याभोवती फिरण्याचा कालावधी नेमका किती आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 365 दिवस आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, कुतुब मिनार हे कोणत्या ठिकाणी आहे बघा. कुतुब मिनार हे कोणत्या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे दिल्ली या ठिकाणी कुतुब मिनार आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक कोण आहेत बघा. भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक नेमके कोण आहेत. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे विक्रम साराभाई हे भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे ते जनक आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, राष्ट्रीय गीताचे लेखक कोण आहेत बघा. राष्ट्रीय गीताचे लेखक आपल्याला सांगायचे आहेत. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय हे काय मित्रांनो राष्ट्रीय गीताचे ते लेखक आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, नासा कोणत्या देशाची संस्था आहे. नासा ही कोणत्या देशाची संस्था आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे अमेरिका देशाची नासा ही संस्था आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, भारतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे. भारतातील सर्वात उंच शिखर नेमके कोणते आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे कांचनजुंगा. काय मित्रांनो कांचनजुंगा हे भारतातील सर्वात उंच शिखर आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, सर्वात हलका धातू कोणता आहे बघा. सर्वात हलका धातू नेमका कोणता आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे लिथियम. काय मित्रांनो लिथियम हे काय सर्वात हलका धातू आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे बघा. महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा नेमका कोणता आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे अहमदनगर आणि आताचं काय मित्रांनो जिल्ह्याचे नाव बदलून ठेवलेले आहे ते आहे अहिल्यानगर. म्हणजे सध्याचं अहिल्यानगर हा सर्वात मोठा जिल्हा आहे महाराष्ट्रातील. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 तर आपलं योग्य राहील. प्रश्न क्रमांक 32 मित्रांनो, पृथ्वीचा सर्वात जवळचा ग्रह कोणता बघा. पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह नेमका कोणता आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे बुध. काय मित्रांनो पृथ्वीचा सर्वात जवळचा ग्रह आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 मित्रांनो, भारतरत्न पुरस्काराची सुरुवात कधी झालेली आहे. भारतरत्न पुरस्कार कधी सुरू झालेला आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 1954 सालापासून भारतरत्न पुरस्काराची सुरुवात झालेली आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मित्रांनो,
राम शाळेत जातो या वाक्यात जातो हा कोणत्या क्रियापद प्रकार आहे बघा. राम शाळेत जातो या वाक्यात जातो हा कोणता क्रियापद प्रकार आहे. ऑप्शन क्रमांक 2 आहे मित्रांनो, अकर्मक क्रियापद आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 मित्रांनो, सुंदर हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे. सुंदर हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे विशेषण आहे. काय मित्रांनो, सुंदर हा शब्द विशेषण शब्द आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 मित्रांनो, मी पुस्तक वाचले या वाक्यातील मी काय आहे. मी पुस्तक वाचले या वाक्यातील मी नेमका काय आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सर्वनाम आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 मित्रांनो, पुस्तक कोणते लिंग आहे बघा. पुस्तक हे कोणते लिंग आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे नपुसक लिंगी आहे. काय मित्रांनो, पुस्तक हे नपुसक लिंगी आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 मित्रांनो, ते आले कोणता काळ आहे बघा. ते आले कोणता नेमका काळ आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे भूतकाळ आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 मित्रांनो, रामाचा भाऊ कोणता समास आहे बघा. रामाचा भाऊ कोणता समास आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे तत्पुरुष समास आहे. कोणता मित्रांनो, तत्पुरुष समास. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 मित्रांनो, जलद हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे. जलद हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे विशेषण शब्द आहे. जलद हा कोणता शब्द आहे मित्रांनो, विशेषण शब्द आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. असे होते मित्रांनो आपले 40 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे, वारंवार परीक्षेला रिपीट होणारे हे प्रश्न आहेत मित्रांनो. याची तुम्ही म्हणजे याला तुम्ही पाठ करून ठेवणे आणि पुढच्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न ठरणारे आहेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.